पहा या ठिकाणी आपण भागाकार कसा करायचा हे शिकणार आहोत। या ठिकाणी संख्या आहे 4785 भागिले 9। आता बऱ्याच मुलांना भागाकार वाचता येत नाही, तर परत एकदा वाचून दाखवतो भागाकार कसा वाचायचा बघा। 4785 भागिले 9 असा भागाकार वाचायचा। आता चला भागाकार करूया। या ठिकाणी 9चा पाढा म्हणायचा आहे। आता काय करायचं बघा, सुरुवातीला पहिल्या अंकाला आपल्याला भाग द्यायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक ध्यानात ठेवायची की जो आपण पाढा म्हणतो त्याच्यापेक्षा जर अंक लहान असेल, ध्यानात ठेवा बरं का, कधी पण जो पाढा म्हणतो त्याच्यापेक्षा ज्या अंकाला आपल्याला भाग द्यायचा आहे तो जर लहान असेल तर 0चा भाग द्यायचा असतो। ही गोष्ट कायम लक्षात असू द्या। आता कसा भाग द्यायचा बघा, 9 0 0। ही गोष्ट बरीच मुलं विसरतात, चुका करतात, म्हणून सांगतो की लहान अंक असेल तर 0चा भाग द्यायचा। आता बघा मग 4 मधून 0 गेले, खाली राहिले 4। आता वरून घ्यायचा 7, इथं तयार झाले 47। आता मग 9च्या पाड्यामध्ये 47 आहेत का बघायचे, बघा नावापाचं 45, 9 सकी 54, 47 नाहीत। मग 47 पेक्षा लहान जो जवळची संख्या आहे ती आहे 45 9च्या पाड्यामधली। मग म्हणायचं 9 5 45। पहा याची करायची वजाबाकी, 7 मधून 5 गेले 2, 4 मधून 4 गेले 0। आता वरून घ्यायचा 8, वजाबाकी झाल्यानंतर वरचा अंक घ्यायचा असतो खाली। वरचा अंक खाली घेताना एकच अंक घ्यायचा, सोबत 2 अंक घ्यायचे नाही। आता बघा या ठिकाणी 28 तयार झालेले आहेत। मग काय करायचं, 9चा पाढा 28 येईपर्यंत म्हणायचा। पण बघा आता 9च्या पाड्यामध्ये काही 28 नाहीत, मग 28 पेक्षा लहान अंक बघायचा जवळचा, तो आहे पाड्यामध्ये असणारा 27। 9 त्रिक म्हणून 3 वर आणि 27 खाली, 9 त्रिक 27। याची करायची वजाबाकी, 8 मधून 7 गेला 1, 2 मधून 2 गेला 0। आता वजाबाकी झाली, मग वरून घ्यायचे 5। व्यवस्थित लक्ष द्या, कधीही तुमचा भागाकार चुकणार नाही आणि विसरणारही नाही। या ठिकाणी 15 तयार झालेले आहेत। आता 9च्या पाड्यामध्ये 15 आहेत का बघायचे, ते नाहीत। मग 15 पेक्षा लहान संख्या कोणती आहे पाड्यामध्ये बघायची, ती पण जवळची, 15च्या जवळची पाहिजे। मग 9 1 9 हीच संख्या आहे। मग बघा 9 1 9। आता याची करायची वजाबाकी, बघा आता 5 मधून हे 9 जात नाहीत, म्हणून काय करू आपण, इथं हातच्याची वजाबाकी तयार झाली बघा। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हातच्याची वजाबाकी शिकवलेली आहे, तो व्हिडिओ पण जाऊन बघा। मग काय करायचं असतं, 5ला कट करायचं, 5 इथं लिहायचे, या 1 मधला 1 इथं घ्यायचा, मग इथं 1 मधला 1 इकडे दिल्यावर इथं राहील 0। आता बघा मग या 15 मधून 9 गेले, खाली राहिले 6 आणि या 0ला 0, म्हणजे इथं बाकी राहिलेले आहे 6। तर पहा या ठिकाणी वरती भागाकार आलेला आहे 531, याला म्हणायचं भाज्य, याला म्हणायचं भाजक, याला म्हणायचं बाकी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।